नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलेलं आहे. 65.11% इतकं मतदान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी झालं. 1995 नंतर पहिल्यांदा राज्यामध्ये इतकं मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचं पाहायला मिळतंय. असं जरी असलं तरी या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की 2 राष्ट्रवादी आणि 2 शिवसेना एकमेकांच्या विरोधामध्ये उभ्या ठाकल्या होत्या. 51 जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होताना पाहायला मिळत होती, तर 40 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होताना पाहायला मिळतीये. आणि या 91 जागा ठरवणार आहेत की खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची. कारण की राष्ट्रवादी पक्ष चिन्हाचा विषय असेल किंवा नावाचा विषय असेल, यासोबतच शिवसेना पक्षचिन्ह आणि नावाचा विषय जो असेल तो सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. मात्र जनतेच्या न्यायालयामध्येच आता ठरणार आहे की खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची. तर या 40 राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणाऱ्या लढती कोणत्या आहेत आणि 51 शिवसेना विरुद्ध शिवसेना होणाऱ्या लढती कोणत्या आहेत, यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलंय. 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 65.11% इतकं मतदान झालंय. मात्र राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतींकडे सर्वांचंच लक्ष होतं. हा आकडा जवळपास 2 पक्षांचा मिळून 91 जागांपर्यंतचा जातो. सुरुवातीला आपण राष्ट्रवादीवर बद्दल चर्चा करूयात की अशा कोणत्या 40 जागा आहेत की जिथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होतीये. संकेत, आपण पाहिलं की 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर ज्या पद्धतीनं राज्यामध्ये अभूतपूर्व असं हस्तांतर झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर उद्धव ठाकरेंची सत्ता आली. 2.5 वर्षाच्या नंतर पहिल्यांदा धक्का बसला तो पक्षफुटीचा, तो शिवसेनेला. कारण एकनाथ शिंदेंनी 40 पेक्षा जास्त आमदार घेत शिवसेनेमध्ये बंड केलं. सुरुवातीला ते बंड वाटल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदारांसोबत त्यांनी शिवसेना पक्षातून, आपल्याला माहिती आहे, सुरत मार्गे गुवाहाटी, त्यानंतर गोवा आणि त्यानंतर परत मुंबईत येत भाजपाच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ज्यावेळी न्यायालयीन प्रक्रिया पुढे चालली, त्यानंतर आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये विधान भवनामध्ये अर्थात विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये आमदार अपात्रतेचा खटला चालला गेला. राहुल नार्वेकर हे त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष होते, आताही विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या पुढे हा खटला चालला गेला आणि त्यानंतर त्यांनी थेटपणे जो निकाल दिला की शिवसेना ही शिंदेची, शिवसेनेचं नाव हे शिंदेंना दिलं, शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा शिंदेंना दिलं. त्यानंतर आपण पाहिलं की काही दिवसाच्या नंतरच, अर्थात 1 वर्षाच्या कालखंडाच्या नंतर जे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला. आणि ज्या आधारावरती शिंदेंनी बंड केलं होतं, अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांनी सुद्धा बंड केलं. आणि त्यांना सुद्धा राहुल नार्वेकर यांनी शिवसेना अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिलं. त्यानंतर ही जी केस आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्या केसचा अजूनही निकाल लागलेला नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह हे कोणाचं आहे किंवा शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे कोणाचं आहे. अजूनही हा जो खटला आहे तो न्यायप्रविष्ट आहे. कारण ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की विधान भवनाचे जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल दिला. त्यानंतर ही केस अर्थात आपण पाहतोय की राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे गेली. त्यांनी सुद्धा हाच निकाल जो आहे तो शिवसेना ही शिंदेंना दिली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना दिला. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने या बाबतीमध्ये निकाल दिलेला नाही. आता आपण पाहतोय की नुकतंच जे आहेत चंद्रचूड ते रिटायर झालेले आहेत. त्यामुळे आता या खटल्याचा निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आता न्यायालयाने जरी निकाल दिलेला नसेल तरी आता ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, मतदान सुद्धा झालेलं आहे आणि आता जनतेच्या न्यायालयात शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची याचा निकाल ठरणार आहे. कारण जवळपास पाहिलं तर 40 जागा ज्या आहेत, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा 40 जागा आहेत. त्यापैकी जर आपण पाहिलं तर आपण सुरुवात करूयात सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये. सिन्नरमध्ये जर आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांनी दादांकडून अर्थात अजित पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवत आहेत, तर उदय सांगळे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवळ विरुद्ध सुनीता चौरसकर अशी लढत आहे. शहापूरमध्ये दौलत दरोडा हे दादांकडून आहे, तर पांडुरंग वरोरा हे पवार साहेबांकडून आहेत. तर मुंब्रा कळवामधून जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीमुल्ला अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम विरुद्ध भाग्यश्री आत्राम. म्हणजे राजरत्न, राज्याच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे
की बाप विरुद्ध लेक लेक अशी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निश्चितपणे पुसद मधून इंद्रनील नाईक विरुद्ध शरद महिंदे अशी लढत आहे. त्याचबरोबर वसमत मधून राजीव नवघरे विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. येवला मतदारसंघ, आता येवला हे मतदारसंघ ही हा जो आहे तो चर्चेतला मतदारसंघ आहे, कारण छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे, अर्थात माणिकराव शिंदे हे शरद पवार गटाकडून रिंगणात आहेत, तर अर्थात छगन भुजबळ हे जे आहेत ते दादा गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तासगाव विधानसभा मतदारसंघातून आर आर आब्बा यांचे पुत्र रोहित पाटील हे शरद पवार यांच्याकडून रिंगणात आहेत, तर संजय पाटील जे आहेत ते राष्ट्रवादी दादा गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी नुकतंच आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जो आहे तो भारतीय जनता पक्षामधून शरद पवार अर्थात अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला होता. सिंदखेड राजामधून राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाकडून आहेत, तर मनोज कायंदे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आहेत. मोर्शीमधून देवेंद्र भुयार विरुद्ध शिरीष कराळे अशी लढत होणार आहे. तुमसरमधून राजू कारेमोरे विरुद्ध चरण वाघमारे अशी लढत आहे. त्याचबरोबर चिपळूणमधून शेखर निकम विरुद्ध प्रशांत यादव अशी लढत आहे. त्याचबरोबर चंदगडमधून राजेश पाटील विरुद्ध नंदिता बाबुळगावकर अशी लढत आहे. कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ जे आहेत ते अजित पवार गटाकडून आहेत, तर समरजित घाटगे यांनी नुकतंच भारतीय जनता पक्षामधून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. शरद पवारांनी त्यांना कागल विधानसभेमधून उमेदवारी दिली, त्यामुळे कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे लढत आहे. त्याचबरोबर इस्लामपूरमधून जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील अशी लढत आहे. अर्थात माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील हे अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर मिनल साठे हे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून यशवंत माने हे अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर राजू खरे हे जे आहेत ते पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर फलटण विधानसभा मतदारसंघातून दीपक चव्हाण हे शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाकडून सचिन कांबे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. फलटणमध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केलेली होती. त्यानंतर रामराजे निंबाळकर आणि भारतीय जनता पक्ष अर्थात त्यावेळेचे हिंदूराव नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर दीपक चव्हाण यांनी अजित पवार गटामधून जे आहे अर्थात शरद पवार गटामधून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. त्यानंतर वाई विधानसभा मतदारसंघातून मकरंद पाटील विरुद्ध अरुणा पिसाळ अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघामधून जर पाहिलं तर जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष होते महबूब शेख यांना शरद पवारांनी उमेदवारी दिलेली आहे, तर बाळासाहेब आजबे यांना दादांनी उमेदवारी दिलेली आहे. परळी विधानसभा मतदारसंघ चर्चेतला आहे, कारण या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा कमळ दिसणार नाहीये, कारण आता पाहतोय की आपण भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट यांची अलायन्स झालेली आहे, त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्यामुळे त्या जागेवरून धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अर्थात अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बाबासाहेब पाटील हे शरद पवार गटाकडून आहेत, तर विनायक जाधव हे बाबासाहेब पाटील जे आहेत ते अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर विनायक जाधव हे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघ, उदगीरमधून संजय बनसोडे हे अर्थात अजित पवार गटाकडून इच्छुक आहेत, तर सुधाकर भालेराव हे राष्ट्रवादी पवार गटाकडून जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यामध्ये हा सामना झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर पारनेरमधून राणी लंके अर्थात निलेश लंके यांची जी पत्नी आहे राणी लंके हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत, तर काशीनाथ दाते हे जे आहेत ते अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संग्राम जगताप हे अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत नगरमधून, तर अभिषेक कळमकर हे पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. माजलगावमधून प्रकाश सोळंके हे अजित पवार गटाकडून निवडणूक लढवतात. मोहन जगताप हे जे आहेत ते शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बीडमधून संदीप क्षीरसागर जे आहेत ते शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर योगेश क्षीरसागर हे जे आहेत ते दादा गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकंदरीतच राजरत्न आपण पाहिलं तर या 40 जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत की जिथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होताना पाहायला मिळते. दादा असतील किंवा शरद पवार साहेब असतील, या दोघांनीही प्रचंड ताकद लावल्याचं पाहायला मिळतं या निवडणुकीमध्ये, आणि अर्थातच त्याची फलश्रुती 23 नोव्हेंबरला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता पुढे जर आपण बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना तब्बल 51 लढती आहेत.
या नेमक्या लढती कोणत्या आहेत? शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात आपण पाहिलं की हे प्रकरण सुद्धा न्यायप्रविष्ट आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आहे. परंतु आता 23 तारखेला जनतेच्या न्यायालयात ठरणार आहे की शिवसेना कोणाची, शिंदेची की ठाकरेंची. त्यांच्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा 51 लढती आहेत, ज्यामध्ये मागाठाणेमधून जर पाहिलं तर प्रकाश सुर्वे हे शिंदेच्या शिवसेनेकडून आहेत, तर उदेश पाटेकर हे ठाकरेंकडून निवडणूक लढवत आहेत. भांडूप पश्चिम मधून रमेश कोरगावकर विरुद्ध अशोक पाटील अशी लढत होणार आहे. जोगेश्वरी पूर्व मध्ये मनीषा वायकर शिंदेच्या शिवसेनेकडून, तर अनंत नर हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात आहे. दिंडोशी मध्ये सुनील प्रभू अर्थात आता आपण पाहिलं तर सुनील प्रभू हे शिवसेनेचे प्रतोद होते, त्यांच्या विरुद्ध संजय निरुपम असतात. त्यांनी नुकतंच काँग्रेस पक्षामधून शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी दिंडोशी मधून सुनील प्रभू विरुद्ध संजय निरुपम अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेंबूरमध्ये प्रकाश फातर्फेकर विरुद्ध तुकाराम काते अशी लढत होणार आहे. माहीमधून सदा सरवणकर विरुद्ध, अर्थात सदा सरवणकर जर पाहिलं तर शिंदेकडून आहेत, तर महेश सावंत हे जे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून आहेत. तर त्या ठिकाणावरून पाहिलं तर मनसेकडून अमित ठाकरे हे सुद्धा त्या ठिकाणी रिंगणात आहेत. त्या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. भायखळामधून यामिनी जाधव विरुद्ध मनोज जामसुतकर अशी लढत होतीये. वरळीमधून आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा अशी लढत आहे. ही लक्षवेधी लढत असणार आहे, कारण ठाकरेंकडून अर्थात या ठिकाणी मनसेकडून सुद्धा जे आहे संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जी आहे ती तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यानंतर विक्रोळी विधानसभा मतदारसंघामधून पाहिलं तर संजय राऊत यांचे जे बंधू आहेत सुनील राऊत यांना ठाकरेंनी उमेदवारी दिलेली आहे. तर सुवर्णा कायंदे यांना जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली, तर मुरजी पटेल यांना शिंदेच्या शिवसेनेने जी आहे ती अंधेरी पूर्व मधून उमेदवारी दिली आहे. कुर्लामधून मंगेश कुडाळकर यांना शिंदेच्या शिवसेनेने उमेदवारी दिली, तर प्रवीणा मोरजकर यांना जी आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेने संधी दिली. आता आपण जाऊयात कोकणामध्ये. कोकणामध्ये जर पाहिलं संकेत तर कुडाळ विधानसभा मतदारसंघ चर्चेतला आहे, कारण भारतीय जनता पक्षामधून माजी खासदार असणारे निलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षामधून शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिंदेंनी त्यांना त्या ठिकाणावरून उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार असणारे वैभव नाईक हे ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. रत्नागिरीमधून उदय सामंत विरुद्ध बाळ माने अशी लढत आहे. राजापूरमधून राजन साळवी विरुद्ध किरण सामंत अशी लढत आहे. सावंतवाडीमधून दीपक केसरकर शिंदेच्या शिवसेनेकडून विरुद्ध राजन तेली हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाडमध्ये चर्चेतला मतदारसंघ आहे, कारण या ठिकाणावरून भरत गोगावले यांना मंत्रिपदाची आस लागलेली होती बंडाच्या नंतर, परंतु त्यांना मंत्रिपद हे शेवटपर्यंत मिळालेलं नाही. शेवटी त्यांना महामंडळावरती त्यांची बोलवण करण्यात आली. अशा भरत गोगावले यांना शिंदेंनी महाडमधून उमेदवारी दिली, तर स्नेहल जगताप हे ठाकरेंकडून त्यांना रिंगणात उतरवण्यात आलेले आहे. कर्जतमधून महेंद्र थोरवे विरुद्ध नितीन सावंत अशी लढत आहे. दापोलीमधून योगेश कदम, राजदास कदम यांचे पुत्र आहेत, विद्यमान आमदार आहेत. योगेश कदम विरुद्ध संजय कदम अशी त्या ठिकाणी लढत आहे. गुहाकर मधून भास्कर जाधव ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर राजेंद्र बेंडल यांना शिंदेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. पालघर मधून राजेंद्र गावित विरुद्ध जयेंद्र दुबळा अशी लढत आहे. अंबरनाथ मधून बालाजी किनीकर विरुद्ध राजेश वानखेडे, बोईसर मधून विश्वास वळवी विरुद्ध विलास तरे, भिवंडी ग्रामीण मधून शांताराम मोरे विरुद्ध महादेव घाटा अशी लढत आहे. कल्याण पश्चिम मधून सचिन बासरे विरुद्ध विश्वनाथ भोईर अशी लढत आहे. ओवा माजीवाडामध्ये जर पाहिलं तर प्रताप सरनाईक विरुद्ध नरेश मनेरा अशी लढत आहे. कल्याण ग्रामीण मध्ये सुभाष भोईर विरुद्ध राजेश मोरे अशी लढत आहे. आणि कोपरी पाच पाखाडी मधून विद्यमान अर्थात मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अर्थात दिघे जे आहेत आनंद दिघे यांचे ते पुतणे आहेत अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट जे की शिंदेचे प्रवक्ते आहे, संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे अशी लढत पाहायला मिळणार आहे. परभणी मधून जी आहे ती राहुल पाटील विरुद्ध आनंद भरोसे अशी लढत आहे. सिल्लोड मधून विद्यमान जे मंत्री आहेत, विद्यमान आमदार आहेत, अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर अशी लढत आहे. पैठण मधून विलास भुमरे जे की आता खासदार आहेत, संदीपान भुमरे यांचे पुत्र आहेत, विलास भुमरे विरुद्ध दत्ता गोरडे अशी लढत पाहायला मिळणार आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघातून उदयसिंह राजपूत विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेकडून हर्षवर्धन जाधव यांची जी पत्नी आहेत, अर्थात जे आमदारही होते त्यांच्या पत्नी ज्या आहेत अर्थात रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या आहे संजना जाधव यांना शिंदेच्या शिवसेनेने उमेदवारी. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की पती पत्नी एकमेकांच्या विरोधामध्ये असल्याचं पाहायला मिळतं, संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव. त्यामुळे या मतदारसंघातही तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते. अच्छा, संभाजीनगर मध्यमधून प्रदीप जयस्वाल विद्यमान आमदार आहेत विरुद्ध बाळासाहेब थोरात अशी लढत आहे. वैजापूर मधून रमेश बोरनारे विरुद्ध
दिनेश परदेशी अशी लढत आहे. त्याचबरोबर धाराशिव मधून कैलास पाटील विरुद्ध अजित पिंगे. कैलास पाटील आता ठाकरेंकडून आहेत, त्यांनी ठाकरेंची एकनिष्ठ राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर उमरगा मधून ज्ञानेश्वर चौगुले हे शिंदेकडून रिंगणात आहेत, तर ज्ञानराज चौगुले विरुद्ध प्रवीण स्वामी हे ठाकरेंकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघामधून संतोष बांगर, अर्थात आपण पाहिलं संतोष बांगर ज्यावेळी बंड झालं त्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून होते, त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळी आपण पाहिलं की ज्यावेळी विधानसभेचा अध्यक्ष निवडला गेला त्यावेळेस त्यांनी ठाकरेंना साथ दिली. ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाचं बहुमत सिद्ध झालं त्यावेळेस त्यांनी शिंदेंना साथ दिल्याचं पाहायला मिळालं. अशा कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेकडून संतोष बांगर यांना उमेदवारी दिली, तर ठाकरेंकडून संतोष टारफे यांना उमेदवारी देण्यात आली. चौपाडा विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे विरुद्ध प्रभाकर सोनवणे लढत आहे. पाचोरामधून किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी लढत आहे. नांदगावमधून सुहास कांदे विरुद्ध गणेश धात्रक अशी लढत आहे. विरुद्ध जे अपक्ष उमेदवार आहे समीर भुजबळ अशी त्या ठिकाणी लढत आहे. काल आपण पाहिलं तर थेट जे आहे सुभाष कांदे आणि समीर भुजबळ यांना धमकी दिल्याचं आपल्याला एका व्हायरल व्हिडिओ मधून दिसतं. ते थेट म्हणाले होते की तुझा आज मी फिक्स तुझा गेम करणार, फिक्स तुझा मर्डर, असं थेटपणे विधान केल्याचं हे आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर आपण मालेगाव बाह्यमधून जर पाहिलं तर दादा भुसे विरुद्ध अद्वै हिरे अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जर बार्शी विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपल अशी लढत आहे. राधानगरीमधून प्रकाश आंबेडकर विरुद्ध के.पी. पाटील अशी लढत आहे. सांगोल्यामधून शहाजी बापूल, काय झाडी काय डोंगर प्रचंड चर्चेत आलं होतं त्यांचं वाक्य ज्यावेळी बंड झालं होतं. अशा शहाजी बापूंना शिंदेंनी उमेदवारी दिली तर दीपक सावंत यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे. नेवासामधून शंकरराव गडाख हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात आहेत, तर विठ्ठलराव लंगे हे जे आहे शिंदेच्या शिवसेनेकडून रिंगणात आहेत. त्याचबरोबर आपण पाटण विधानसभा मतदारसंघामधून जर पाहिलं तर शंभूराज देसाई यांना शिंदेंनी उमेदवारी दिलेली आहे, तर हर्षद कदम यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. बुलढाण्यामधून जर पाहिलं तर संजय गायकवाड कायम वादाच्या भोवऱ्यात असतात, अशा संजय गायकवाडांना शिंदेच्या शिवसेनेने उमेदवारी दिली, तर जयश्री शेळके यांना ठाकरेंनी उमेदवारी दिलेली आहे. अर्थात मेहकरमधून संजय रायमुलकर यांना शिंदेंनी उमेदवारी दिलेली आहे, तर सिद्धार्थ खरात यांनी ठाकरेंनी उमेदवारी दिली. बाळापूरमधून नितीन देशमुख विरुद्ध बळीराम सिरस्कर अशी लढत पाहायला मिळणार आहे. अर्थात दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अभिजित अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या विरोधात गजानन लपटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रामटेक मधून आशिष जयस्वाल विरुद्ध विशाल बरबटे अशी लढत पाहायला मिळणार. अशा ज्या आहेत त्या शिवसेना विरुद्ध शिवसेना लढती आहेत आणि या लढती शिवसेना खरी कोणाची, ठाकरेंची की शिंदेची, हे निश्चित करणार आहेत. एकंदरीतच त्यामुळे या 91 लढतींवर खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी कोणाची याचं भवितव्य जे आहे ते अवलंबून असणार आहे. जनतेच्या न्यायालयामध्ये हा संपूर्ण फैसला होणार आहे 23 नोव्हेंबर रोजी. आणि या 91 लढतींसह महाराष्ट्रातल्या सर्वच 288 विधानसभा मतदारसंघांचं सखोल विश्लेषण आम्ही 23 नोव्हेंबरला तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.